गेम प्ले करायचं आपण लगेचच. आपल्याला थँक्यू डीजे. आपल्यासोबत स्वाती समालोचक आपल्या मातृभाषेच्या माध्यमातून बाबूशा सुद्धा आपल्यासोबत जॉईंट होतील आजच्या दिवसासाठी. आपण नक्कीच काल 2 दिवस आपण बघितलं, योगेश मडवीला नक्कीच ऐकलं, रोशन संदेश सुद्धा 1 दिवस या स्पर्धेमध्ये होते, ओमकार शेट्टे 1 दिवस आणि पहिल्या 2 दिवस आपल्याला नक्कीच पाहायला भेटलं. या दरम्यान 2 दिवस आपण ऐकत होतो विनोद पाडल्यांना. तर आपण नक्कीच मात्र या दिवस आपण बघतोय आजचा हा 14 दिवस आणि एक चांगली मॅच इथं आपल्याला पाहायला भेटणार आहे. एका बाजूने या दरम्यान वाकलान संघ उतरते, प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून फर्स्ट इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करणार आहे. तर स्ट्रायकरला मात्र इथनं फलंदाज आहेत पंकज आणि तेजेंद्र संतोन पाटील आहेत. 2 आघाडीचे फलंदाज जय हनुमान डायगर टीमच्या माध्यमातून. मोतीराम भोईरचं पहिले षटक सर्कल पाबंदीचा आहे, त्यांच्यासोबत बाबूशा सुद्धा जॉईन झाले आहेत सेकंड इनिंग मध्ये. नक्कीच तुम्हाला बाबूशाची या दरम्यान चांगलं समालोचन तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळणार आहे. मोतीराम यावेळेस आता मात्र फटका खूप चांगला आहे, आता लेन खूप लवकर पिकअप केली आणि आजच्या दिवसातील हा पहिला षटकार येतोय ॲज अ बॅट्समॅन पंकजच्या बॅट मधून. दरम्यान पहिल्या श्रेणीवरती धाव नव्हती, सेकंड बॉलवरती आपण बघितलं गेलं तर इथना षटकार येतोय. याच जय हनुमान डायगर टीमने सर्वाधिक धावा स्पर्धेमध्ये बनवल्या 103 धावा आपण बघितल्या होत्या आणि 103 धाव्याची भागीदारी याच 2 खेळाडूंमध्ये झाली होती. त्याच्यामध्ये आवर्जून पंकजचं नाव मी घेईल, शंतनू पाटीलचं नाव आवर्जून घेईल. विस्फोटक फलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला भेटली होती या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप मोठ्या संख्येने मान्यवर सोबत जॉईन होत आहेत. तर मान्यवरांचं रंगी स्पर्धेच्या माध्यमातून अधिक स्वागत आहे. सकाळचं क्लायमेट आहे यावेळेस. आता मात्र ऑप्टराच्या माध्यमातून अजून एक चांगला फटका, चांगली इथं मात्र बॅटिंग होत असताना याच्या अगोदर बघितलं आपण समोर आमच्या व्यासपीठा समोर षटकार आला आणि आता मात्र इथं इनफिल्डला बेधून चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. षटकार यावेळेस बॅक टू बॅक आपण बघतो चांगल्या प्रकारची बॅटिंग होत असताना. यावेळेस आता मात्र फटका फसला, म्हणजे टायमिंग शॉट आहे, किरण झेल काली आहेत आणि आता मात्र चूक नसेल. ज्या पंकजने आक्रमणाला सुरुवात केली होती त्या पंकजला आता मात्र मैदान सोडावं लागेल. पहिल्या विकेटचं बदल आणि पहिला मोठा धक्का लागत असताना इथनं जय हनुमान रायगड टीमला खेळाडू बाद. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण, इथे क्रिकेट जीवकी प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. 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 या माथे चांगलं संगीत आपण डीजे माथाच्या माध्यमातून ऐकत असताना. सकाळचं क्लायमेट आहे आणि सकाळच्या क्लायमेटामध्ये बघतो आपण एक चांगल्या प्रकारचं क्लायमेट, क्रिकेटला पोषक अनुकूल असं वातावरण, अनेक मानाची स्पर्धा आपण इथं एन्जॉय करतो. जरा थँक्यू डीजे मास्टर, आपलं लक्ष सुद्धा प्लीज. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आहे, थोडं प्लीज आम्हाला तुमचं नक्कीच सहकार्य आम्हाला असणं गरजेचं असेल. राहुल शेठ पाटील शिक्षक आपण नक्कीच एन्जॉय करतोय. माजी उपसरपंच वडील बी गावचे एक देखील असं व्यक्तिमत्व. आता मात्र संतनू आहे, ज्या संतुलीनं मात्र या दरम्यान चांगल्या प्रकारचं इम्प्रेस केलं होतं. काता टीमसोबत खेळत असताना खूप फास्ट मात्र 50 धावा बनवल्या होत्या. तो आता मात्र संतून इथनं मात्र यावेळेस मैदानाच्या छतमध्ये आहे, कारण का आता संघ वेगळा आहे. ठाणा डिस्ट्रिक्टमधला एक नामांकित संघ आपण बघतोय निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ. तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय या दरम्यान मैदानाच्या छतमध्ये आहे जय हनुमान टायगर संघ. आमचे माणिक शेठ पाटील यांचे शुभागमन झालं आहे. व्हेरी गुड मॉर्निंग सर. नक्कीच खूप मोठ्या संख्येने आपण बघतो आमच्यासोबत मान्यवर जॉईंट आहेत. त्या मान्यवरांचं स्वतःच्या माध्यमातून अधिक स्वागत. ऋषी गुड मॉर्निंग, खूप लवकर तुम्ही आलात. तर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. ठीक आहे, एक षटक झाल्याच्या नंतर आपल्याला उतरावं लागेल. स्पर्धेचा नियम आहे, कारण का स्पर्धा खूप मोठी आहे आणि स्पर्धेमध्ये नियम सुद्धा तेवढेच कठोर असतील.
आता मात्र समोर केले बॅक टू द बॉलर, चांगल्या प्रकारची इथं बॅटिंग पाहायला भेटते आपल्याला. आउटफील्ड खूप पास आहे, कारण का बॅट आणि चेंडू जेव्हा कनेक्शन होतो तेव्हा चेंडू थांबणं सोपं नसेल. चेंडू जाईल सीमा पार. 4 रन. You make me this, bring me up, bring me down, plays with पाहायला भेटली, कारण का आक्रमण केलं पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. आपण बघितलं पंकजने बॅक टू बॅक आपण बघितलं गेलं तर 2 षटकर दाखवले. आता मात्र मैदानाच्या मध्ये संतू आहेत आणि नितेश सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. वन डाऊन साठी जेव्हा नितेश येतात तेव्हा चांगला प्रकारचा खेळ आपल्या टीमसाठी केला आहे. नक्कीच आजचा हा 4था दिवस एक मानाची सन्मानाची 2 लाख रुपयाची सर्वात मोठी स्पर्धा आपण बघतोय, मात्र एन्जॉय करतोय. राहुल शेठ पाटील चषक आपल्याला नक्कीच पाहायला भेटतोय. आणि आतापर्यंत आपण बघितलं प्रत्येकी संघाने इम्प्रेस केलं. तर आपण एकूण 48 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये उतरले होते आणि त्यांचा आपण खेळ बघितला. आणि आता मात्र इथनं प्रत्येक टीम मात्र प्रत्येक टीमने कोणी एक सामना जिंकला आहे, मात्र एखाद्या संघाने 2 मॅच जिंकलेल्या आहेत. मात्र आता इथनं प्रत्येकी संघ 100% कमिटमेंट देईल आणि आता मात्र इथनं चांगला प्रकारचा खेळ दाखवेल या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण का शेवटी जो संघ क्वालिफाय होणार आहे, जो संघ चॅम्पियन होईल त्या संघाला नक्कीच 2 लाख रुपये दिले जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. बघू आपण तर यावेळेस आता मात्र फटका चांगला येतोय ऑन साईडला. चेंडू मात्र डीप स्क्वेअरकडे जाईल. तिथं ऋषी भोईर आहेत, एक दर्जेदार आयुष्य नक्कीच क्षेत्ररक्षक आहे. तिथं क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर प्रत्येक मॅच मध्ये बघू शकाल 100% कमिटमेंट आपण ऋषी भोईरच्या माध्यमातून बघितली आहे. कष्टपणे खेळाडू आहे या हंगामाला. या सीझनला आतापर्यंत 2 बाईक आपल्या नावावरती आहेत. धोलेपाटाचं मैदान याच खेळाडून गाजवलं. त्याच्यानंतर जे मोसोबा चिकंगरचं मैदान आणि ती स्पर्धा मात्र याच खेळाडूने गाजवली. तिथं नक्कीच आपल्याला ऋषी भोईरचा खेळ खूप चांगल्या प्रकारचा पाहायला भेटला. केतन पुन्हा एकदा सज्ज होतील. सेकंड ओव्हर आहे सर्कल पाबंदीचा. मात्र यावेळेस लाईन बघितली जाते. आमचे ऑफिशियल पंच सुभाष सर तिकडे आहेत. स्वेअर चेंडू मात्र घोषित केला जातोय आणि आता मात्र इथं वॉर्निंग केली जाते, वॉर्न केली जाते. आता मात्र सांगितलं जाते का मात्र यावेळेस तुमचा एक जो बॉन्सर होतो तुम्ही फेकला आहे, याच्या पुढे चेंडू नक्कीच तुम्ही बॉन्सर फेकला तर त्याच्यावरती कदाचित स्वेअर चेंडू किंवा नो चेंडू पंच घोषित करू शकतील. स्पर्धेचा नियम आहे. आता मात्र इथनं लाईन बघावी लागते. यावेळेस लाईन मात्र चुकीची आहे. ऑफस्टिकला बीट करून चेंडू कीपरकडे गेला. मोतीराम बोर तिकडे आहे त्याच्या मागे. तोपर्यंत 1 धाव नक्कीच मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने जाईल पुढे. 21 लॉस ऑफ 1 विकेट्स. 21 धावा. संतुनेचा नक्कीच खेळ आता मात्र चांगला होणं गरजेचं आहे. जर संतुने चांगली बॅटिंग केली तर चांगली धावसंख्या बनू शकेल. हनुमान डायगर टीम इथनं मात्र चुका होत आहेत बघा. जो एक चेंडू खराब येईल. बॅक टू बॅक आपण बघतो 3 चेंडू इथनं स्वेअर आहे. स्वेअर मात्र येतात कारण का पहिला आपण बघितला स्वेअर चेंडू अतिरिक्त चेंडू मात्र उचलली त्यामध्ये पाहायला भेटली. त्याच्यानंतरचे दोन्ही चेंडू आपण ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला भेटले. म्हणजे थोडासा प्रेशर दबाव जाणवतो कारण का सकाळचं सत्र आहे आणि इथनं मात्र पूर्णपणे सेट होण्यासाठी थोडासा वेळ जाईल. आणि केतनच्या माध्यमातून आपण बघतो वारंवार चुकीची गोलंदाजी. अजून एक धावसंख्या पुढे 1 ने धावसंख्या पुढे जाते. 22 धावा. रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका फसलाय आणि इथनं मात्र आता झेल तिथे पकडला जातोय कारण का केतनची ईस्ट ओव्हर आहे. कमी गतीने चेंडू फेकला. रिव्हर्सच्या माध्यमातून मात्र फटका मारण्याचा प्रयत्न होता शांतनुचा आणि शांतनु आता मात्र इथं मैदान सोडतोय. बिग विकेट मोठा झटका लागत असताना जय हनुमान डायगर टीमला. तर मंदार नवीन खेळाडू जातो मैदानाच्या आतमध्ये. नक्की संतुलनचा खेळ आज मात्र चांगला होत नाही कारण का आज संघाला गरज होती. कारण का समोर आपल्या मोठा संघ बलाढ्य संघ जेव्हा उतरतो तेव्हा आपले जे प्रमुख खेळाडू असतात त्या प्रमुख खेळाडूने जर चांगली कामगिरी केली तर धावसंख्या जर चांगली बनवली. कारण का आता जर आपण बघितलं मिशन 11 जेजे स्पोर्ट्स वाकलन टीम आहे म्हणजे या संघासोबत आपण जेव्हा खेळतो तेव्हा तुम्हाला 70 75 किंवा 80 धावा बनवणं खूप गरजेचं असेल. 60+ धावसंख्या बनवणं गरजेचंच असणार आहे हनुमान डायगर टीमसाठी. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये मिश्रण मग विकेट डाऊन. अजून एक खेळाडू नक्कीच इथं बाद होणार आहे बघा. आता मात्र इथं चाप सोडतो मैदानाच्या आतमध्ये.
केतन म्हात्रे, कारण का बॅक टू बॅक 3 चेंडू स्क्वेअर गेल्याच्या नंतर आता मात्र इथनं कमबॅक मंदारला मैदान सोडावं लागेल. खेळाडू बाद. चांगलं कमबॅक मी तर इथनं होत असताना नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिनेश जातोय. आता मात्र इथनं पार्टनरशिपची गरज आहे, भागीदारीची गरज आहे. इथनं मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल. नितेश आहेत, नितेश आणि आता मात्र दिनेश या दोघांना चांगला प्रकारचा करावा लागेल. जनुमान रायगड टीमसाठी या मॅचमध्ये केतनची खूप चांगल्या प्रकारची वापसी पाहायला भेटते पुन्हा एकदा आपल्याला. यावेळेस मात्र इथनं विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली जातीये. काय गोलंदाजी केली जाते, कारण का 3 चेंडू स्क्वेअर फेकल्याच्या नंतर 3 मोठे विकेट इथं कॅरी केले आहेत आणि आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला मैदानाच्या आतमध्ये जे अनुमान डायगर टीम. खेळाडू बाद. बाया ठाकुर्ली गावामध्ये गो बाया मोठे गावचे गावात गो आई माझी नाचते बैलाचा, ते गो नाचते बैलाचा, आई माझी नाचते बैलाचा, ते गो नाचते बैलाचा. मोठे गावाची मोठी आई गो बसली देवीचे पाड्या ठाई गो आई माझी रागाई कैसी. वेळेस आता मात्र दरम्यान चेंडू खोलवर टपाचा होता. ऑनसाईडला चेंडू मध्ये डीप मध्ये खूप वेगाने जातोय. ऋषी बोचेंडूवरती येतील उसतील फेकतील, तोपर्यंत मात्र 2 धावा बनतील. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये जातात. इथं मात्र 22 जात आहेत. 22 आणि आता मध्ये दिनेशला चांगला प्रकारचा खेळ करावा लागेल. संघामध्ये थोडासा भाग पडला जातो, कारण का बघितलं की सुरुवात खूप चांगली झाली होती बघा. कारण का पंकजने बॅक टू बॅक मग 2 बॉल 2 षटकार दाखवल्याच्या नंतर मात्र नक्की पंकजला बाद केली, त्याच्यानंतर शंतुराला मात्र बाद केलं. शंतुर आणि पंकज खूप स्वस्तामध्ये बाद झाले. त्याच्यानंतर आता मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल. आता मात्र अजून एक चांगला चेंडू अजिबात मात्र या दरम्यान नियंत्रणामध्ये नव्हते. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगला कमबॅक आपल्याला पाहायला भेटला. केतन मात्रच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिक मध्ये कंप्लीट केली आणि चांगला प्रकारचा खेळ दाखवला. मात्र नाणेफेकीचा कौल जिंकल्याच्या नंतर फर्स्ट इनिंगमध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आता मात्र निशान 11 जे स्पोर्ट्स वाकलन टीमने चांगला प्रकारचा खेळ दाखवलाय. टीम मिटिंग आपण अजिबात करायची नाही, कारण का आज आमच्याकडे अजिबात वेळ नाहीये. आपल्याला फास्ट आपल्याला खेळायचं, कारण का 3 षटक जेव्हा संपणार आहेत, डीन्स ब्रेकर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतील तेव्हा आपण एक शॉर्ट टीम मिटिंग करा. मात्र आता आपण प्लीज टीम मिटिंग करू नका, अजिबात एकत्र येऊ नका. आपल्याला लवकरात लवकर ही मॅच मध्ये कंप्लीट करायची आहे. डिसिप्लिन सिस्टम तर नक्कीच असणार आहे स्पर्धेमध्ये, कारण का आपण सलग बघितलं गेलं तर हा 4था दिवस आहे आणि 4 दिवसामध्ये आम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारचं सहकार्य सर्व संघनायकांनी केलं आहे, सर्व खेळाडूंनी केलं आहे. मात्र अजून आम्हाला नक्कीच आजचा आणि उद्याचा दिवस तुमचं सहकार्य असणं खूप गरजेचं असेल. तर 2 षटकाचा खेळ संपला आहे आणि 2 षटकाच्या अखेरीस धावा दापालकावरती येतील. या दरम्यान 24 धावा, 12च्या सरासरीने धावा खूप चांगल्या आहेत. मात्र इथनं आता चांगल्या प्रकारचा खेळ दाखवावा लागेल. सगळं पाबंदी संपली आहे आणि जीत बोईरचा आज 3रं षटक असणार आहे आपल्या टीमसाठी. स्ट्रायकरला इथं असणार या विद्यमान दिनेश आणि नॉन स्ट्राईकला इथं आहेत 22 अनुमान डायगर टीमच्या माध्यमातून. पहिलाच बॉल पॅड वरती होता. वॉडामॅनचा वापर ऑनसाईड चेंडू डीप मध्ये होता. स्क्वेअर लेगला तिथे खेळाडू आहेत. चेंडूमध्ये येतील उचलतील फेकतील, तोपर्यंत 2 धावा नक्कीच मिळणार आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 2 जाते पुढे. तब्बल 26 धावा दापालकावरती येतात. षटक मात्र यावेळेस 3रं मार्गस्थ आहे. पहिलं षटक फेकलं मात्र मोतीराम बोईरने मागडे षटक फेकलं, त्याच्यानंतर कामबाग केला केतन म्हात्रेने. यावेळेस आता मात्र फटका फसला. मिस टायमिंग आहे, जेल नसेल. इनफिल्ड मधून नक्कीच खेळाडू मोतीराम भोईर सुद्धा संघ ऍक्शनवरती जातील. मात्र दुसरा खेळाडू चेंडू उचलतो फेकतोय, तोपर्यंत इथनं यावेळेस 2 धावा नक्कीच मिळणार आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. तब्बल 28 धावा दापालकावरती. सुरुवात किती चांगली झाली होती बघा, त्याच्यानंतरचा कमबॅक आपल्याला पाहायला भेटला केतन म्हात्रेच्या माध्यमातून.
ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता, अजिबात मात्र शॉटच्या सिलेक्शनमध्ये नाही आहेत, नेटवर्कमध्ये अजिबात नाही आहेत, कारण का शॉटचे सिलेक्शन खूप चुकीचं झालं, कारण का ऑन साईडला मग खेळण्याचा प्रयत्न केला, शफल झाले, मग चेंडू आपण बघितलं तर पडल्याच्या नंतर थोडं टेकअप होतोय आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी यावेळेस. आता मात्र आउटसाईड एज लागतीये, शॉट गलीमध्ये इनफिल्डमध्ये चेंडूची मात्र फील्ड होईल तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र एकने जाते पुढे, तब्बल 29 धावा धापालकावरती येतात. आजचा 14 दिवस आहे आणि 4थ्या दिवसामधील या आपण इथं या दरम्यान मॅच एन्जॉय करतो. पहिली एक मॅच जिंकत पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय झाले होते. कात्रप टीमला नक्कीच माफ करा 5वा दिवस आजचा स्पर्धेचा नक्कीच 6 दिवस शेड्यूल असणार आहे. तर काल आपण 14 दिवस एन्जॉय केला, नक्कीच काल सुद्धा आपल्याला चांगला प्रकारचा खेळ पाहायला भेटला. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आणि पंचमचे नक्कीच मात्र सध्याकडे आहे, त्यांचा इशारा आलाय लेग बायचा, अजून एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकने जाते पुढे. तब्बल 30 धावा धापालकावरती येत आहेत. धावा खूप चांगल्या आहेत, मात्र इथनं कमबॅक करावा लागेल, चांगल्या प्रकारची बॅटिंग मात्र करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण आता इथनं गोलंदाजी खूप चांगली होती जीतच्या माध्यमातून. या दरम्यान आता मात्र स्वारकटचा फटका खूप चांगला आहे, खेळाडू चेंडूच्या मागे खूप वेगाने धावून जातील, चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत मात्र वेळ होता आणि या वेळामध्ये तब्बल 3 धावा नक्कीच धावून घेतल्या जातील. क्या बात आहे, तिकडे विनोद बोयर आहेत बॅकअपसाठी. तोपर्यंत इथनं 3 षटकाचा खेळ संपला आहे, पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय, डिन्स ब्रेकर जातील मैदानाच्या आतमध्ये. तर आपण जाऊया धापालकावरती एकूण धावा इथनं लागल्या आहेत. या दरम्यान 33 धावा धापालकावरती, 3 षटकांचा मात्र इथनं खेळ कंप्लीट झाला आहे. डिन्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा होतय कल्याण शहरात. ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा होतय कल्याण शहरात. औषध चषक ठेवलाय यो आडवी या गावात. 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 थँक्यू. तर डिन्स ब्रेकर मैदानाच्या बाहेर आले, मध्ये यापुढची मॅच आहे उंबाडे बनाम आई गावदेवी. 12-13 नागाव संघ उतरणार आहे, त्यांना मध्ये 2 करेल. या इनिंगच्या नंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे टॉस साठी. विकास आणि श्रीकांत नक्कीच 2 संघाचे संघनायक आपण नक्कीच सज्ज राहायचं आहे. या इनिंगच्या नंतर टॉस केला जाईल अशा आपण दखल घ्या. ऋषी पोलिसात नक्कीच आता मात्र षटक असणार आहे. दरम्यान व्यक्तिक पहिल्याने संघासाठी 4थं षटक इथं फेकलं जाईल ऋषीच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साईडला फटका मात्र चांगला आहे पोलचा, चांगल्या प्रकारची इथं बॅटिंग पाहायला भेटेल, कारण अशाच प्रकारचा खेळ दाखवावा लागेल आणि इथं दिनेशच्या बॅट मधून हा फ्लॅटेड षटकार. चांगलं संगीत आपण ऐकतोय ना, कारण सकाळचं सत्र आहे, सकाळचं नक्कीच आपण बघितलं की थोडीशी गुलाबी थंडी आपल्याला जाणवते आणि सकाळच्या क्लायमेटमध्ये आपण बघतो कोवळं ऊन आहे आणि क्रिकेटला मात्र जो अनुकूल असं वातावरण हवं आहे तो वातावरण आपण नक्कीच इथं मात्र बघतोय आणि चांगल्या प्रकारचे मॅच इथं 2 टीममध्ये पाहायला भेटते. जनमान टायगर संघ आता मात्र इथं धावा बनवण्यासाठी संघर्ष करतो, दिनेशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची बॅटिंग होते. ऋषी पुन्हा एकदा गोलंदाज, स्टेप आउट झाले, मात्र चेंडू बघा किती चांगला फेकला होता, कारण का इथनं या दरम्यान पुन्हा एकदा चुकीचा कॉल आणि इथनं मात्र दावशीच्या माध्यमातून खेळाडू बाद.
भावेश मात्र मैदानाच्या बाहेर येत नाही तो सागर पाटील नवीन खेळाडू आता मात्र आहे. सागरकडनं मात्र खूप साऱ्या अपेक्षा असते, कारण का सागरने जर इथे चांगला प्रकारचा खेळ दाखवला तर चांगली धावसंख्या मात्र इथं बनवू शकेल जयनुमान डायगट टीम. आणि ऋषीचा मात्र षटक खूप महत्त्वाचा असेल, कारण का 14 षटक आपण बघतोय निशांत 11 जेजी स्पोर्ट्सच्या वाकलन टीमच्या माध्यमातून. सागर आता पहिल्यांदा स्ट्रायकरला येतील, कारण का सागर आज नक्कीच बघितलं गेलं तर थोडेसे मात्र मागे येत आहेत मिडल ऑर्डरमध्ये. या दरम्यान आता मात्र चांगला प्रकारचा काही करावा लागेल. सुरुवात खूप चांगली झाली होती, पंकजच्या माध्यमातून बॅक टू बॅक बघितलं होतं, षटकार आले होते. त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलं केतनने, त्याच्यानंतर कमबॅक केलं जीत बोईरने, आणि आता मात्र ऋषी बोरच्या माध्यमातून हा षटक आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्रायकरला सागर पाटील पहिल्यांदाच. पहिला बॉल पेस करत असताना मात्र यावेळेस स्विंग आणि मिस, कारण का चांगल्या प्रकारचे इथनं गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. अचूक टप्पा आहे, व्हेरिएशन खूप चांगलं इथनं पाहायला भेटतं. अष्टपैलू खेळाडू आहे, मध्ये जर बॅटिंग असो किंवा क्षेत्ररक्षण असो किंवा गोलंदाजी, ऋषीच्या माध्यमातून आपण तिन्ही फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू परफेक्ट आहे आणि चांगल्या प्रकारचा खेळ ऋषीच्या माध्यमातून इथनं होत असताना आपल्या टीमसाठी. सागर पुन्हा एकदा. यावेळेस आता मात्र चेंडू डीप मध्ये जातो खूप वेगाने, खेळाडू चेंडूमध्ये येतील उचलतील फेकतील. डीप मिड ऑफ मध्ये नक्कीच खेळाडू तिथे आले होते साईड स्क्रीन वरून चेंडू उचलण्यासाठी. किरण तिकडे होते, तोपर्यंत इथं 2 धावा नक्कीच मिळतील जयनुमान डायगट टीमला, आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. 42 धावा दापालकावरती येतात. षटक मात्र इथं मार्गस्थ असताना या दरम्यान आपण बघतोय 4थं षटक आहे ऋषी बोईरचं. सागर आता मात्र चेंज पेस गतीमध्ये मिश्रण करत असताना डायरेक्ट हिट केलं जाईल का, तसं काय मात्र होत नाही केतनच्या माध्यमातून. 2 धावा नक्कीच अजून इथं मिळतील. यावेळेस लेग बायच्या धावा नक्कीच 2 धावा असतील. पंचांचा आमच्याकडे आलाय, शुभा सर आहेत आणि रमेश म्हात्रे सर, आमचे ऑफिशियल पंच प्रसाद सर सुद्धा आहेत. हे 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी नक्कीच आपण बघतोय, आणि सलग आज 5वा दिवस या स्पर्धेचा, आणि खूप चांगल्या प्रकारच्या आपल्याला डिशेस स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटले आहेत. आणि ऑफिशियल पंच नक्कीच प्रत्येकी वेळेस ज्या काय धावा आहेत, लेग बायच्या असतील, बायच्या असतील, षटकार चौकार, या सगळ्या गोष्टी नक्की त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकी बॉलवरती अपडेट पाहायला भेटते. सागर थोडेसे मात्र स्ट्रगल करतायत, संघर्ष करतायत धावा बनवण्यासाठी, कारण का धावा एवढ्या इझिली येणार नाहीयेत. इथं मध्ये षटक क्रमांक 14 संपला आहे. ऋषीचं मात्र एक चांगला षटक आपल्याला पाहायला भेटलं. एकी नक्कीच आपण बघितलं षटकार चौकार इथं येत नाही. या षटकामध्ये म्हणजे चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली ऋषीच्या माध्यमातून. षटक क्रमांक इथं मध्ये 14 संपला आहे. धावा दापालकावरती इथं येतात त्या दरम्यान 44 धावा दापालकावरती येतात. षटक क्रमांक मात्र इथं संपला गेला. या दरम्यान यावेळेस 4थं आता मात्र अंतिम षटक अजूनही बाकी असेल, आणि सेकंड स्पेलमध्ये पुन्हा केतन मात्र येतील. जे केतन मात्रने सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिल्या स्पेलमध्ये तब्बल विकेटसाठी कंप्लीट केली होती. तोच केतन मात्र आता मात्र अंतिम षटक इथनं फेकणार आहे आपल्या टीमसाठी. दिनेश आणि त्याच्यानंतर ते मैदानाच्या आतमध्ये सागर आहेत. या दोघांना चांगला प्रकारचा खेळ दाखवावा लागेल. 60+ धावा बनवाव्या लागतील या मार्चमध्ये. या दरम्यान समोर नक्कीच तेवढाच बलाढ्य, तेवढा नक्कीच ताकदवर संघ आहे निशांत 11 जेजी स्पोर्ट्स वाकलन संघ. मिनिमम 60+ धावसंख्या बनवावी लागेल, आणि या अंतिम ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल. डेथ ओव्हरमध्ये दिनेश आणि मैदानाच्या आतमध्ये आहेत सागर पाटील. सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा केतन मात्रे सज्ज होतील चेंडू फेकण्यासाठी. या दरम्यान दिलसुखचा फटका खूप चांगला होता. विनोद बोईरला बीट करून चेंडू जाईल सीमा पार. धावा नक्कीच चांगल्या मिळतील. शॉट फायनल चेंडू मात्र क्लिअर होत असताना दिनेशच्या बॅट मधून हा चौकार. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्थ तरतय रुपे त्याव माझ मधून एका दिलस्कूप चौकार बघितला. सेकंड बॉलवरती एक धाव येते. सागर स्ट्रायकरला फलंदाज. सागरकडनं नक्कीच खूप सारी अपेक्षा आहे. जर्मन टायगर टीमला एक धाव तिथं नक्कीच मिळेल. ऋषीकडनं मात्र थोडंसं पम्बलिंग जाणवलं आपल्याला. सकाळचं क्लायमेट आहे आणि चेंडू मात्र यावेळेस चेंडूवरती खूप वेगाने आले. थोडंसं नक्कीच बॅलन्स त्यांचा मात्र चुकला. तोपर्यंत इथनं 50 कंप्लीट. 51 धावा धावपलकावरती येत आहेत. केतन सज्ज होतील.
यावेळेस अजून एक चांगला चेंडू बघा, किती चांगली इथनं आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटणे. पुन्हा एकदा मात्र इथनं 2 धावा कंप्लीट केल्या जातील. ऋषी मात्र या दरम्यान बघितलं गेलं तर बरोबर चेंडू अजून हातामध्ये येत नाही. ऋषीच्या दृष्टीमध्ये 14 चेंडू फेकलं होतं आणि इथनं अजून 2 धावा येतील. सिंगल डबलच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येमध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. तब्बल 53 धावा धावफलकावरती येत आहेत. याच्या पुढची मॅच नक्कीच खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळेल. एका बाजूने उंबाडे संघ उतरेल, विकास यांचा संघ असणार, दुसऱ्या बाजूने श्रीकांत यांचा संघ असणार आहे. आई गावदेवी 12-13 नागाव. यावेळेस सुरेख गोलंदाजी बघा, डेट ओव्हर मध्ये कसं षटक फेकायचं तर प्रात्यक्षिक उदाहरण. ऑन द स्टंप फेक आहे, अजिबात चूक नसेल. धावशीच्या माध्यमातून खेळाडू बाद. डीजे जॅक शिवाजी पाटील संघाचे संघनायक एक सिनियर खेळाडू आहेत, तर मध्ये जात आहेत. थोडीशी बातचीत सुरू आहे सागर आणि शिवाजी मध्ये, कारण का अंतिम षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. आणि केतन कोणत्या प्रकारची मध्ये संधी देत नाही, कारण का चेंडू जास्तीत जास्त ब्लॉकर मध्ये फेकला जातोय, चेंडू जास्त मध्ये उचलली दिली जाते, स्विंग आक्रमण केला जातोय. गतीमध्ये नक्कीच आपण बघितलं गेलं तर स्विंग सुद्धा आहे. आज गोष्टी आपण बघतो त्याचाच फायदा मात्र इथं होत असताना आता मात्र इथं धाव घेण्याचा प्रयत्न आणि अजून एक खेळाडू धावचीच्या माध्यमातून नक्कीच इथं बाद होणार आहे. सागर डीजे जॅक चला उंबाडे संघाच्या संघनायक आपण यायचं लगेचच नाही. गावदेवी 12-13 नागाव संघाच्या संघनायकाने लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल. नागाव संघाच्या संघनायक सोबत जॉईंट आहेत, तर उंबाडे संघाच्या संघनायकाने लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. उंबाडे विपक्ष आई गावदेवी 12-13 नागाव या दोन टीम मध्ये नक्कीच आपण मॅच इथं मात्र सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारचे असेल 55 धावांचा नक्कीच लक्षाचा पाठला करायचा आहे. नक्कीच आमचे हिंदीचे आणि त्याच्यानंतर आमचे नक्कीच जवळचे मित्र आणि शेअर शहरीचे नक्कीच एक चांगले असे समालोचक रायगडवरून नक्कीच आज आपल्यासोबत ते जॉईन झाले आहेत. नक्कीच पहिल्यांदाच आपण ऐकू या स्पर्धेमध्ये बाबू शहा याचा गोड आवाज सेकंड इनिंग मध्ये. थँक्यू सो मच. हेलो हेलो। तो चलिए सबसे पहले राहुल जी आपका तहे दिल से स्वागत है, और उसके साथ साथ जितने भी यहाँ पर मानने पर मौजूद हैं और मैदान के अंदर जितने भी दर्शक आए और ऑनलाइन जितने भी दर्शक इस मुकाबला के आनंद ले रहे हैं, सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। और सबसे पहले यहाँ पर इस टूर्नामेंट की बात करेंगे। राहुल सेठ पाटिल साहब चषक 2018 आडोली क्रिकेट संघ आयोजित है, जिनके माध्यम से हम देख सकते हैं कि बहुत बड़ी आयोजन पहली मरतबा इस मैदान के ऊपर लाजवाब शुरुआत। और इस टूर्नामेंट की देखिए खास सुबह 9 बजे पहला गेम्स और टीम की उपस्थिति काबिल तारीफ है। राहुल जी, जब भी हम रायगढ़ पर कमेंट्री करते हैं यही बात की ज़्यादा जिक्र होती है कि समय के मुताबिक पहुंचना,
ये थाने इलाके में और सबसे पहले हमें स्टार वे की जो प्रतियोगिता है वहाँ देखने को मिला और वहाँ भी काफ़ी जिक्र चर्चा हुई कि समय के मुताबिक उपस्थित देना और ये बड़ी खिलाड़ी और बड़ी टीम की पहचान है। तो इसलिए आज टेनिस क्रिकेट जिंदा है। तो चलते हैं इस बार मैदान की तरफ, वक्त ज़्यादा नहीं लेंगे, जिक्र करते रहेंगे इस मुकाबला के बारे में। तो निशान 11 जीजे स्पोर्ट्स वॉकलैंड टीम ने यहाँ पर टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी की फासला और उनके गेंदबाजी ने निर्धारित 5 ओवर का खेल समाप्त होने तक 54 रन खर्च किए और जीत के लिए 55 रनों के लक्ष्य। और देखिए लक्ष्य के पीछे यहाँ पर पहली गेंद के पर कमाल की कवर ड्राइव, गेंद एक्स्ट्रा कवर से मारे के बाद फ्रांस। तो यहाँ पर गेंदबाजी की बात करेंगे तो राहुल जी सुशील एक अनुभव गेंदबाज हैं और बल्लेबाजी की बात करेंगे तो हमेशा ऋषि केतन दोनों बल्लेबाजी की बात करेंगे काफी। और ये देखिए कमाल की कवर ड्राइव है, हवा में गेंद कुछ समय लेकिन आउटफील्ड यहाँ की काफी तेज और यहाँ से ऋषि के बल्ले से निकलता हुआ दूसरा चौका। और ये देखिए गेंद को फिर से एक बार खेले मिड ऑफ के ऊपर से और जब तक गेंद लॉगम सीमा रेखा तक आता तब तक दोनों बल्लेबाज अपनी छोड़ बदलते हुए। तो राहुल जी बात करेंगे यहाँ पर अच्छी रनिंग बिटवीन विकेट दोनों बल्लेबाज के बीच में और जैसे ओवर की समाप्ति होगी टॉस की तरफ चलेंगे। पहला ओवर का खेल जैसे समाप्त होगा तो टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 10 रन। गेंदबाज फिर से एक बार तैयार और ये देखिए कवर ड्राइव फील्डर को बीट किए पूरी तरह से, फिर से गेंद एक बार एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर पहुंचता हुआ 4 रन। आमचे मान्यवर सन्माननीय थोडंसं इको कमी करा ना, रमाकांत माने नक्कीच आमचे अडवली गावचे एक चांगला असं व्यक्तिमत्व यांचं शुभागमन झालं आहे, यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे। तर याच्या पुढची मॅच आहे या षटकाच्या नंतर नाणेफेकीचा कौल केला जाईल। यस बाबूसा। तो चलिए फिर से चलते मैदान की तरफ। यहाँ पर इस ओवर के बाद टॉस किया जाएगा लेकिन देखिए ऋषि अभी तक यहाँ पर और राहुल जी हमेशा कहते ना जैसे अंधेरे में रास्ता बदलना मुश्किल होता है तो उसी तरह की पावर प्ले में बल्लेबाज को रोकना काफी दिक्कत होता है क्योंकि 2 फील्डर सलकर के दायरे के बाहर रह सकते हैं और कप्तान ने यहाँ पर देखिए वाइडिश लॉन्ग ऑफ मिड विकेट से मारे पर तैनात किए गए। और नजदीकी फील्डर की बात करेंगे शॉर्ट कवर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट गॉली, शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट मिडन तैनात है और शॉर्ट लेग के साथ फर्स्ट स्लीव। और देखिए गेंद को यहाँ पर ऑफ स्टंप के काफी वार, अंपायर का इशारा, सुबह की समय एक्सरसाइज का यहाँ पर समय मिला, व्हाइट का इजाफा एक्स्ट्रा के रूप में एक रन आता हुआ। तो सुशील पाटिल की बात करेंगे, एक फर्स्टर गेंदबाज माने जाते हैं, हमेशा टीम को शुरुआत देने के लिए आते हैं और उम्मीद रखते हैं हमेशा सफलता लेने की। लेकिन जिस तरह की यहाँ पर दोनों बल्लेबाज के बीच में साझेदारी बन रहा है राहुल जी, यहाँ पर मुश्किल बनते जा रहा है और ये साझेदारी अगर तोड़ने में नाकामयाब रहते हैं तो फिर काफी खतरनाक साबित होंगे। और देखिए पैडल स्वीप फील्डिंग का यहाँ पर झांकत क्रिकेट के यहाँ पर दिखाते हुए गेंद को रोकने में तो कामयाब, लेकिन दोनों बल्लेबाज को यहाँ पर दूसरे रन से 2 रन बड़ी आसानी के साथ यहाँ पर मुकम्मल करते हुए। और किरण मात्रे बुरदुल से जिन्होंने ऑल द बेस्ट दिए इस बार वॉकलैंड टीम को और उसके साथ साथ इस टूर्नामेंट को शुभेच्छा। तो ढेर सारे दर्शक इस मुकाबला के आनंद ले रहे हैं क्योंकि इस टेनिस क्रिकेट को अगर किसी ने जिंदा रखे तो वही दर्शक। तो चलते आगे की जो मुकाबला होगी उसके टॉस की तरफ राहुल जी। टॉस आपण करूया। दिनेश पाटील आमच्या टायगर्स यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल। मॅच मात्र असणार आहे या दरम्यान उंबाडे संघाच्या नक्कीच उंबाडे संघानायक विकास आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्याच्यानंतर आई गावदेवी भारतीय नागाव या 2 टीमने नाणेफेकीचा कौल केला जाईल। दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जातोय। नाणेफेकीचा कौल तिथे नक्कीच मध्ये कव्हर केला जाईल या 2 टीम मध्ये। चलिए यहाँ पर नागांव उंबाड़ के बीच में यहाँ पर बिग फाइट मुकाबला जिसका टॉस किया जा रहा है और मैदान की तरफ देख सकते हैं कमाल का मुकाबला सुबह के समय है। वैसे सलमान इस मुकाबले के आनंद ले रहे हैं, उनकी भी स्वागत। नक्कीच राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्हाला मात्र पाण्याची व्यवस्था झाली आहे। थँक्यू सो मच। नक्कीच राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचा जर विचार केला तर प्रत्येकी स्पर्धेमध्ये ग्रामीणच्या त्यांच्या माध्यमातून मोफत पाण्याची सुविधा होत असते आणि पुन्हा एकदा आपण बघतोय राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला मोफत पाण्याची व्यवस्था होत असताना स्पर्धेसाठी थँक्यू सो मच।
तो गेंदबाजी की बात करेंगे राहुल जी के पर दूसरा ओवर संदीप लेकर यानी पहली ओवर कहते ना दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा और वही रुलाती है सबसे ज्यादा। जिस सुशील के ऊपर भरोसा क्या कहता है कि शुरुआत ओवर पर एकांक सफलता दिला पाएंगे, लेकिन नाकामयाब उसके संदीप। अच्छी गेंद ब्लॉक होल में गेंद रखा बल्लेबाज। देखिए यहाँ पर केतन मात्र की बात करेंगे, यहाँ पर एक आक्रामक बल्लेबाज है और राहुल जी यहाँ पर देखिए समझबूझ की क्रिकेट खेल रहे हैं, अच्छी सोच है। कहते ना हाइयों में ट्रैफिक है तो भाई गली के रास्ते से निकल जाइए। चौके छक्के लगाना क्रिकेट में हमेशा आसान नहीं रहता है। अगर आज सचिन रमेश तेंदुलकर 34,357 रन बनाए तो इसका मतलब ये नहीं कि उन्होंने चौके छक्के से कई सारे सिंगल डबल भी उसके साथ, तो उसी हिसाब से दोनों बल्लेबाज यहाँ पर साझेदारी बनाते हुए क्रिकेट में कहते हैं ना साझेदारी बड़ी अहम रखती है, क्योंकि 55 रनों का लक्ष्य इतना बुरा नहीं माना जाएगा। एक फाइट टोटल माना जाता है हमेशा 5 ओवर के मुकाबला में, लेकिन ये साझेदारी को जब तक तोड़ने में कामयाब नहीं होंगे फिर ये लक्ष्य काफी आसान लगेगा, क्योंकि आने वाले बल्लेबाज भी काफी ताकतवर। जीत भुईर निशान 11 सो जिस स्पोर्ट वाकलैंड टीम राजू शेठ भुईर हम हमेशा देखते हैं इस टीम के साथ। और ये देखिए हल्की से यहाँ पर मौका था स्लिमिडन के फील्डर के लिए, लेकिन आउटफील्ड यहाँ की काफी तेज है और गेंद देखते देखते यहाँ पर वाइडिश लॉन्च सीमा रेखा बाहर फॉर रन्स। गावदेवीच्या आशीर्वादाने स्पर्धाही चालते सालो साल, स्पर्धाही चालते सालो साल, स्पर्धाही चालते सालो साल। और देखिए अभी तक ही दोनों बल्लेबाजों ने यहाँ पर साझेदारी खतरनाक साबित हो चुकी है, और साझेदारी अगर और 5-10 रन का बन जाती है ना फिर मुश्किल बन जाएगी, क्योंकि टोटल की बात करेंगे टोटल देखिए जाकर पहुंच गया 24 रन और लक्ष्य देखिए कितनी है यहाँ पर 55 रनों की टारगेट है। तो यहाँ पर इंतजार टाइगर टीम के समर्थक उनके क्रिकेट के शौकीन को कि एकांक सफलता मिले, क्योंकि ऑकलैंड टीम बात करेंगे का मजबूत टीम। और ये देखिए फील्डिंग की नजाकत यानी ऋषि वीर का यहाँ पर गाड़ी लगातार यहाँ पर देखिए सीमा रेखा के करीब पहुंचता हुआ गेंद को रोका गया, लेकिन दोनों बल्लेबाज करीबी मामला। ये जोखिम उठाया बल्लेबाज, जरूरी नहीं था यहाँ पर 2 रन आ चुका था। तीसरे के लिए यहाँ पर पहली सफलता, क्योंकि इंतजार थी टाइगर टीम को पहली सफलता की। राहुल दादाने सामने रचिले आदर्श गावाचे मानत, राहुल दादाने सामने रचिले आदर्श गावाचे मानत। राहुल चषक ठेवलाय यो आडिवली या गावात, राहुल चषक ठेवलाय यो आडिवली या गावात, राहुल चषक ठेवलाय यो आडिवली या गावात, राहुल चषक ठेवलाय यो आडिवली। डीजे मास्टर जबरदस्त धूल लाजवाब सुबह की समय। तो ये पर मुकाबले की बात करेंगे, देखिए यहाँ पर मंदार पाटिल जिनके हाथों पर गेंद थी, याद दिला दी हमें मोहित शर्मा जो 2015 पर वर्ल्ड कप खेला गया था हिंदुस्तान साउथ अफ्रीका के बीच में, और एबी डिविलियर्स खतरनाक साबित हो रहे थे। मोहित शर्मा डायरेक्ट लॉन्ग ऑफ से थ्रो किए थे और एबी डिविलियर्स के रन आउट होने के बाद हिंदुस्तान टीम उस मुकाबला में पूरी तरह से पकड़ बनाई थी और उसके साथ जीत हासिल की थी। तो देखते हैं ये रन आउट के साथ, क्योंकि इस ऑकलैंड टीम में बात करेंगे काफी बल्लेबाजी में गहराई, ये कहना मुश्किल है कि यहाँ पर टाइगर टीम अच्छी स्थिति में है, क्योंकि अभी भी क्रिकेट की आखिरी गेंद तक कुछ नहीं कहा जा सकता। लेकिन पहली सफलता की जो इंतजार थी केतन मात्रे देखिए यहाँ पर समझबूझ की क्रिकेट दोनों बल्लेबाज आपस में 1 रन मुकम्मल करते हुए, और पिछले साल इन खिलाड़ियों ने काफी सीरीज की बात करेंगे 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स से जीतने वाली दोनों खिलाड़ी यहाँ पर जीत भुईर जिनके नाम से टीम मानी जाती है। एक राइट हैंड से बल्लेबाजी भी करते हैं, रिवर्स शॉट खूबसूरत लगा लेते हैं। देखिए इसके लिए शांतनु देख रहे हैं हम फील्ड प्लेसमेंट बदलते हुए लॉन्ग ऑफ को हटाकर यहाँ पर डीप पॉइंट सीमा रेखा पर तैनात किए गए हैं। और ये देखिए वही फील्डिंग की नजाकत ली, शॉर्ट लेग को फील्डिंग को वेट किया और गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा बाहर फॉर रन। धन्यवाद डीजे मास्टर। देखिए यहाँ पर जीत भुईर यहाँ पर, और इसी बल्लेबाजी को देख करना मजा आ गया, क्योंकि यहाँ पर फील्ड प्लेसमेंट का पूरी फायदा ले रहे हैं जो 2 ओवर की पावर प्ले। ऋषिकेश देसाई जी देखिए यहाँ पर स्कोरिंग की भूमिका निभाते हुए जानकारी देते हुए क्रिकेट के इतिहास के पन्नों के ऊपर के टोटल की बात करेंगे। टोटल देखिए 31 रन, तो जीत के काफी करीब। और ऑन द स्ट्राइक फिर से एक बार जीत भुईर और गेंदबाज फिर से एक बार तैयार।
और ये देखिए फिर से पैडल शिप खेलने की कोशिश, लेग भी फर्श अफील, और जिसमें विश्वास कहते हैं यादों की सौगात लिया, दुआ की बरसात लिया, और लाख कोशिश के बाद यहाँ पर अजीत भोईर का सफलता लिया। किती पाहुणे सारे मनान त्या आडिवली गावान, त्या आडिवली गावान, त्या आडिवली गावान. जय हनुमान क्रिकेट संघ करतोय पाहुण्यांचा सन्मान, करतोय पाहुण्यांचा सन्मान, करतोय पाहुण्यांचा सन्मान. धन्यवाद डीजे मास्टर तहदील से आपकी भी स्वागत। देखिए यहाँ पर बड़ा विकेट कहेंगे जीत भुईर, और राहुल जी कहते हैं ना परिस्थितियों से जो घबरा जाए वो लोहपुरुष नहीं होता, तो राख में भी रहकर अंगार की तरह दहकना सीखो। तो मुश्किल हालात में रहकर भी दागीर टीम यहाँ पर कमाल की वापसी। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए अभी भी रुका हुआ है 31 रनों के ऊपर। देखिए इस टूर्नामेंट की बात करेंगे, सबके लाडले सबके लगते जिगर राहुल शेठ पाटिल साहब जो मुख्य आयोजन करता हूँ के ऊपर भूमिका निभाते हैं, लेकिन उनके कंधों के ऊपर जिस तरह के कंधों को मिलाकर अजय पाटिल जी, नितेश पाटिल जी, विजय पवार, पप्पू वाणे, यानी उसके साथ साथ पूरी आडिवली क्रिकेट से ग्रामस्थ मंडल से उनका भी तहे दिल से स्वागत। तो देखते हैं यहाँ पर कितने मात्रे अभी तक मैदान के ऊपर हैं, क्या उनके कंधों के ऊपर बाकी के बल्लेबाज कंधों मिलाकर इस लक्ष्य को हासिल कर सकते हैं। लेकिन टाइगर टीम के हर गेंदबाज को चुनौती देनी होगी। ऋषि जी कहते हैं ना दूसरे के कंधों पे हमेशा जनाजा उठाई जाती है, तो खुद के कंधों के ऊपर यहाँ पर जिम्मेदारी लेनी होगी बल्लेबाज को, अगर ये मुकाबला जीतना है। दर्शकों की तादाद थोड़ी सी कम मैदान के अंदर, क्योंकि सुबह की समय है, और किसी भी टीम है ना ऋषि जी कहेंगे तो सुबह की ब्रेकफास्ट यानी नाश्ता पसंद करते हैं, हारना नहीं पसंद करते हैं। तो यहाँ पर देखते हैं कौन सी टीम जीत के करीब पहुंचेगी और कौन सी टीम इस टूर्नामेंट की बात करेंगे। आज चौथे दिन कुल 48 टीम इस टूर्नामेंट में हिस्सा लिए हैं। तो देखिए आज 5वां दिन है, और ये देखिए कमाल की गेंदबाजी। मैंने यही बात बताया कि मुकाबला अगर जितना है ना खुद के कंधों के ऊपर जिम्मेदारी लेने होगी, क्योंकि दूसरे के कंधों पे तो हमेशा जनाजा उठाई जाती है। चलिए यहाँ पर बात करेंगे। देखिए इस प्रतियोगिता हम देख सकते हैं बिल्कुल खूबसूरत आयोजन। यहाँ चर्चा करेंगे, जिक्र करेंगे इस टूर्नामेंट के बारे में, किस तरह की टूर्नामेंट सफल बन रही है। पहली मर्तबा पहले साल, और क्या कमाल की क्रिकेट से मैंने ये बात बताया कि अपने कंधों के ऊपर जिम्मेदारी लेनी चाहिए, क्योंकि दूसरे के कंधों में हमेशा जनाजा उठाई जाती है। तो गेंदबाजी की बात करेंगे, सागर 17 गेंद जीत की बात करेंगे, 24 रनों की जरूरत है, और सागर बता रहे भाई गम की आंधियों में हम गुजर जाएंगे अपनी टीम को जीत दिलाने के लिए। 17 गेंद 24। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 31 रनों के ऊपर रुका हुआ है, तो अभी भी 24 रनों की जरूरत है। और सागर देखिए क्या कमाल की गेंदबाजी, ऑन द स्ट्राइक बल्लेबाज राहुल एक लंबे कट के बल्लेबाज हैं, लेकिन खेले गेंद कॉन्सेंट्रेशन पर, जब तक वहां से गेंद वापस आता तब तक देखिए एश नो तो मैं कमाल की क्रिकेट से सागर देखिए मैदान पर उतरते ही बता दिया भाई गम की आंधियों में हम गुजर जाएंगे अपनी टीम को जीत दिलाने के लिए। हम सागर में क्या गुरु, हम समंदर में भी उतर जाएंगे। तो यहाँ पर समंदर की गहराई, यानी जब तक मैदान के अंदर शेड बल्लेबाज आउट हो चुके हैं, लेकिन किरण भूलना नहीं चाहूंगा, किरण मात्रे जिनके अंदर ताकत है चौके छक्के लगाने की, और राहुल 5वें नंबर के ऊपर, और एक हमारे राहुल भूर सर, क्योंकि जब भी मैं कमेंटेटर से थाने यानी कल्याण डंबोली विभाग की बात आती है, राहुल भूर जी जिनकी स्टाइलिश, और ये देखिए भाई आउटस्टैंडिंग कैच, और सागर ने बता दिया भाई टीम को जीत दिलाने के लिए हम समंदर में भी उतर जाएंगे, समंदर में भी उतर जाएंगे, समंदर में भी सन्मान शिवरायाला वंदन करूनी उतरले खेळाडू मैदानात, शिवरायाला वंदन करूनी उतरले खेळाडू मैदानात. औषध चषक ठेवलाय यो आडिवली या गावात, औषध चषक ठेवलाय यो आडिवली या गावात, औषध चषक ठेवलाय यो आडिवली या गावात, औषध
इस जीजी स्पोर्ट्स ऑकलैंड टीम कहीं ना कहीं गलती कर रहे हैं और इस समय विकेट गिरना मुश्किल हालत बनेगी, समीकरण बदलता हुआ। देखिए अभी भी बात करेंगे तो यहाँ से 3 गेंदें हो चुकी है, यानी 15 गेंद, और जीत की बात करेंगे तो अभी तक 23 रनों की जरूरत है। 23 रनों की जरूरत है, लेकिन राहुल जी अगर इस तरह के लगातार विकेट गया ना, फिर हालत ऐसी बन जाएगी, कहते ना लैला की शादी में लफड़ा हो गया कि मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया। कहीं आपने इतना विकेट डालोगे तो फिर मुश्किल बन जाएगी आपको। मंजिल काफी दूर नहीं है। मोतीराम वोयर एक बतौर कप्तान के रूप में मैदान के ऊपर, और ये देखिए कमाल की कवर ड्राइव। अगर किसी गेंदबाज इस तरह की बल्लेबाजी कर लेता है तो फिर मैं कहूँगा याद दिला दूंगा। और देखिए ओवर थ्रो, और ओवर थ्रो से 2 रन। राहुल जी देखिए मोतीराम भोईर का बल्लेबाजी देखकर अभी भी 21 रनों की जरूरत है। आने वाली गेंद की बात करेंगे 14 गेंद के ऊपर, क्योंकि इंटरनेशनल की बात करेंगे ना, ऐसे गेंदबाज कप्तान जो होते थे ना काफी टीम को जीत दिला देते हैं। आप देख लीजिए साउथ अफ्रीका की बात करेंगे, सोन पुलग जब कप्तानी थे एक ऑलराउंडर भूमिका निभाते थे। और उसके बाद हम याद कर लेते हैं जिम्बाब्वे की हिस्ट्री का, जिन्होंने अपनी कप्तानी से गेंदबाजी बल्लेबाजी से, और देखिए मोतीराम वोयर सीधा बल्ले से गेंद को खेला। कौन कहेगा ये गेंदबाज है भाई, मैं कहूँगा बतौर बल्लेबाज के जैसे यहाँ पर बल्लेबाजी देखने को मिलता हुआ। तो बिल्कुल देशी और जूनी डंबोली टीम के कप्तान से गुजारिश करते हैं, आइए हमारे आयोजनकर्ताओं से संपर्क कीजिए, क्योंकि हर टीम को हम देख सकते हैं यहाँ पर 12 टी-शर्ट के साथ। तो सबसे पहले आपको, तो चलिए आज 5वां दिन मुकाबला है। राहुल जी बिल्कुल से यहाँ पर, यानी पहले राउंड का हर मुकाबला समाप्त हो चुका है, यानी हर खिलाड़ी को तो ये तीसरा राउंड का मुकाबला। और देखिए क्या कमाल की यहाँ पर गेंदबाजी, लाजवाब। दुरून संग आले राहुल शेठ चषकात, राहुल शेठ चषकात, राहुल शेठ चषकात। मारीत चौकर षटकार सारे खेळाडू खेळताना जिद्दीनं, खेळाडू खेळताना जिद्दीनं, खेळाडू खेळताना जिद्दीनं। लाखा लाखाची बक्षीस पाहून हुरूप जागे मनात, लाखा लाखाची बक्षीस पाहून हुरूप जागे मनात। औषध चषक ठेवलाय यो आडिवली या गावात, औषध चषक ठेवलाय यो आडिवली या गावात, औषध चषक ठेवलाय यो आडिवली या गावात, औषध चषक ठेवलाय यो आडिवली या गावात। हेलो धन्यवाद डीजे मास्टर। देखिए यहाँ पर 3 ओवर का बात करके खेल समाप्त। 18 गेंद के मैदान के अंदर ड्रिंक्स, तो ड्रिंक की समय समाप्त हो चुकी है। तो यहाँ पर अभी भी बात करेंगे 12 गेंद, जीत की बात करेंगे तो 20 रनों की जरूरत है। प्रति ओवर की औसत की बात करेंगे 10 की औसत से रन बनानी होगी। तो चलिए अगर मुकाबला बराबरी में जाती तो सबसे पहले विकेट की तरफ, उसके बाद टॉस की तरफ जाएंगे। और दूसरी तरफ देखते हैं यहाँ पर शायद अभी तक विकेट ज्यादा नहीं गवाए हैं, लेकिन से यहां से विकेट गिरती है तो फिर मुश्किल बनेगी, मुश्किल बनेगा पूरी तरह से यहाँ पर। और यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर जाकर पहुंचा 37 रन। तो अच्छी बल्लेबाजी यहाँ पर कर रहे हैं, ये नहीं कहेंगे हम कि मुश्किल बन रहा है बल्लेबाज के लिए। विकेट बड़ा बेहतर खेल रहा है, कहीं ना कहीं यहाँ पर हर गेंद के ऊपर गेंद बल्ले पर आ रहा है। लेकिन अभी भी यहाँ से कुछ गेंद बची हुई है। 11 गेंद 18 रनों की जरूरत है। जीटीसी लाइव जलपेश भूर जी, उनकी पूरी टीम का तहे दिल से स्वागत। और दूर दूर तक देखते हैं इस टूर्नामेंट को कवरेज दिलाते हैं, और बड़ी बेहतर वेबसाइट है। 11 गेंद, और ये देखिए कमाल की कवर ड्राइव, एक्स्ट्रा कवर शिमारे कवर तैनात है। जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज अपना छोड़ बदलते हुए सिंगल डबल से आप टोटल को आगे बढ़ा सकते हो, लेकिन मंजिल तक नहीं पहुंच सकते हो। कितना मोबाइल से जैसे क्या बात चलेगी जब तक मुलाकात ना हो, तो उसी तरह की सिंगल डबल से क्या काम चलेगा जब तक चौके छक्के ना हो। तो एक आध बड़े चौके छक्के लगाने होगी राहुल जी। और ये देखिए अच्छी गेंद, शॉर्ट कवर तैनात है, कहीं भी मामला बन सकता था, डायरेक्ट हिट है, लेकिन जोखिम नहीं लिया गेंदबाज। और यहाँ पर बात करेंगे राहुल जी, देखिए दोनों बल्लेबाज
एक सिंगल डबल में यहाँ काम बिता रहे हैं, दिक्कत बनेगा कहीं ना कहीं यहाँ पर। और निशान स्पोर्ट्स जी स्पोर्ट वाकलैंड टीम की बात है तो सबसे पहले राजू सेठ भोईर जिन्होंने काफी इनामों की बरसात करते हैं, और ओमकार शेट्टी एक बेहतर कमेंटेटर वाकलैंड की बात आती है, उनकी भी तहे दिल से स्वागत है। और टोटल देखिए यहाँ पर गेंद और रनों के बीच में अभी भी 9 गेंद 16 रनों की जरूरत है। क्या मोतीराम भोईर यहाँ पर अपनी सोच इरादा बदल पाएंगे? और मोतीराम भोईर ने यहाँ पर गेंद को दिया हवाई सफर, लेकिन दोनों फील्डर के बीच में और बड़ी उम्दा 4 रन्स। और ये देखिए होती है कप्तानी इनिंग्स, अभी भी 8 गेंद जीत के लिए 12 रनों की जरूरत है। राहुल जी यहाँ पर मोतीराम भोईर बता रहे हैं, भाई कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की, मुस्कुराने की, मुस्कुराने की, और हिम्मत ना हारी गुरु मैदान पर अभी तक, क्योंकि मेरी आदत है हमेशा गेंदबाजों से लड़ने की, लड़ने की, लड़ने की। तो टाइगर टीम को भी हिम्मत नहीं हारनी चाहिए। कहते हैं ना, परिस्थितियों से जो घबरा जाए वो लो पुरुष नहीं होता, क्योंकि राख में भी रहकर अंगार की तरह दहकना सीखो। तो अभी भी गेंद और रनों के बीच में बात करेंगे। देखिए 8 गेंद 12 रन, लेकिन यहां से 2 गेंद मैच का कर देगी पर्दाफाश। अगर ये 2 गेंद के ऊपर एक आग बड़ा हिट भी लग गया ना तो फिर मुश्किल बनेगा टाइगर टीम के लिए। अगर यहां से 2 गेंद बेहतर हो गया ना, फिर मुकाबला दोनों टीम के लिए 50-50। तो देखिए संदीप उनके ऊपर भरोसा जताया गया दूसरा ओवर, और देखिए मोतीराम भोईर पूरी तरह से आक्रामक। देखिए यहाँ पर तो जीतो, देखिए उन्होंने शुभेच्छा दी यहाँ पर वाकलैंड टीम के लिए, लेकिन जीत यहाँ पर निराश किए। लेकिन मोतीराम भोईर देखिए क्या कमाल के क्रिकेट से यहाँ पर 2 रन मुकम्मल करते हुए। और राहुल जी जैसे कहते हैं ना, इसकी करोगे तो छुप छुप कर मिलना पड़ेगा, अगर मुकाबला जीतना है तो फिर भाग भाग कर रन चुराना पड़ेगा। तो दोनों बल्लेबाज यहाँ पर 7 गेंद 10 रन। अगर औसत की बात करेंगे ना, 2 ओवर पर 10 की औसत की जरूरत है। अगर एक गेंद डॉट, अगर चौका निकला तो फिर मुश्किल, अगर डॉट निकलता है तो फिर। और हवा में गेंद, और फील्डर हैं शांतनु जो टाइगर के टाइगर माने जाते हैं, लेकिन विकेट के बीच में देखिए क्या कमाल के रन बिटवीन कर 2 रन, और आंखों ही आंखों में तीसरा रनों के लिए। तीसरा रन तो नहीं बनेगा, लेकिन ऑन द स्ट्राइक मोतीराम भोईर। DJ Kamya and DJ Eki. नवरात्रीचे 9 दिवसाला आई बैसली सिंहासनाला, नवरात्रीचे 9 दिवसाला आई बैसली सिंहासनाला, आई आईलो तुझे भेटीला या गोकारल्याचे डोंगराला, आई आईलो तुझे भेटीला या कारल्याचे डोंगराला, दुःख पडलंय दोघात। तो अभी बात करेंगे यहाँ पर देखिए 4 ओवर का खेल समाप्त। तो टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 47। जीत की बात करेंगे तो यहाँ से 6 गेंद 8 रन। नागाव संघाचे संघनायक संघाला विनंती आहे की आपण पूर्णपणे संघ घेऊन इथे समोर यायचं आहे, आणि उंबाडे संघाचे संघनायकाला विनंती आहे विकास की आपण आपला पूर्णपणे संघ घेऊन इथे उपस्थित राहायचं आहे। आणि त्याच्यानंतर जुनू डोंबिवली आणि देसाई या दोन्ही संघाचे संघनायकाने रिपोर्टिंग करायचे आहे। आमच्या आयोजकांशी आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे। क्या बात आहे, नितेश भर सुद्धा येत आहेत। स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून। रुपेश दादा आले आहेत खूप लवकरच। गुड मॉर्निंग, नाइस डे। तो बिल्कुल राहुल जी बात करेंगे पर मुकाबला अगर बराबरी में जाता है तो सबसे पहले विकेट के ऊपर जाना होगा। तो यहाँ पर 5 बल्लेबाज निस्सा निर्बंध जीजी स्पोर्ट्स वाकलैंड टीम ने 5 विकेट गवाई। अगर दूसरी टीम बात करेंगे ना, टाइगर टीम ने 7 विकेट गवाए थे। तो यहाँ पर टॉस जीते हैं कहीं ना कहीं यहाँ पर वाकलैंड टीम, तो 7 रन भी बनाते हैं तो इस मुकाबला को जीत सकते हैं। तो 6 गेंद अभी भी बात करेंगे जीत के लिए, यहाँ पर 8 रनों की जरूरत है। नागांव टीम देखिए आज बड़ी उम्मीद के साथ आए होंगे मैदान के ऊपर, और अच्छी टीम है, लाजवाब टीम है। तो चलते हैं मैदान के ऊपर। नए बल्लेबाज बात करेंगे। प्रदीप एक लेफ्ट हैंड के खतरनाक बल्लेबाज हैं, फिनिशर माने जाते हैं, लेकिन मोतीराम भोईर देखिए जिस तरह के अपने कंधों के ऊपर जिम्मेदारी को निभाते हुए पहला रन, शॉर्ट से लिमिट तैनात, करीबी मामला बन सकता था, लेकिन इस तरह के रन निकलना दिक्कत बनेगा। और राहुल जी टेनिस क्रिकेट और लेदर क्रिकेट में यही फर्क है, क्योंकि टेनिस क्रिकेट देखिए वक्त लेकर फील्डर तक पहुंचता है, लेदर क्रिकेट से जल्दी टाइमिंग के साथ फील्डर को बीट करता है, क्योंकि टेनिस गेंद हमेशा उछाल लेकर आती है, टप्पा लेकर आती है, तो इसलिए बल्लेबाज को पावर प्ले में रन चुराना आसान होता है। तो अभी भी देखिए 5 गेंद जीत की बात करेंगे, 7 रनों की जरूरत है। और यहाँ पर टाइगर टीम के गेंदबाज सोच रहे होंगे कि एकांक डॉट गेंद निकल जाए, क्योंकि डॉट गेंद हमेशा कैंसर की बीमारी की जैसे होती है, मारता है कम, डराता है ज्यादा।
लेकिन जिस प्रदीप पाटिल एक बल्लेबाज आक्रामक बल्लेबाज हैं, दिक्कत बनेगी लेफ्ट हैंड के बल्लेबाज हैं, और जब लेफ्ट हैंड राइट हैंड की कॉम्बिनेशन रहती है तो हमेशा गेंदबाज को दिक्कत होती है। वीरेंद्र कौन भूल सकता है गेंदबाज को, देसाई के मैदान के ऊपर एक रन नहीं बनाने देते हैं। और देखिए यहाँ पर प्रदीप पाटिल ने यहाँ पर AK-47 का क्या इस्तेमाल, 6 रन। सांगवेलचा वारायो सांगाला झुंबतो, सांजवेलचा वरायो सांगला झुंबतो, माझ्या बायांच्या अंगणी मोरकाय नाचतो. माझ्या बायांच्या अंगणी डीजे मास्टर इस बल्लेबाज से मैं काफी वाकिफ हूँ, क्योंकि ये बल्लेबाज जब भी मैदान के ऊपर उतरता है ना, AK-47 जैसी बंदूक से निकलती है गोली, तो उसी तरह के निकला ये 6 रन इनिंग का यहाँ पर पहला छक्का। स्कोर लेवल 1 रनों की जरूरत है। देखिए अंपायर की तरफ से कुछ सिग्नल है, तो इसी बीच संदीप पाटिल साहब से गुजारिश करना चाहेंगे, आइए हमारे इस मैच के ऊपर तशरीफ रखिए संदीप पाटिल साहब, और आयोजनकर्ताओं से गुजारिश करेंगे चलिए एक गेंद दीजिए मैदान के अंदर, क्योंकि 1 रनों की जरूरत है। अगर विकेट के हिसाब से बात करेंगे तो यहाँ पर वागलैंड टीम मुकाबला जीत चुका है, लेकिन अभी भी जो नियमों के मुताबिक 1 रनों की जरूरत है। आने वाली गेंद की बात करेंगे तो यहाँ से 4 गेंद टाइगर टीम मैं कहूँगा अच्छी क्रिकेट से शायद 55 रनों की चुनौती रखने के बाद उन्होंने टक्कर किया इस मुकाबला में। ऐसा नहीं कि एक तरफा मुकाबला हारे, बड़ी प्रतियोगिता इस मैदान के ऊपर राहुल सेठ पाटिल चषक 2018, और उसके साथ साथ देखिए हमारे अजय पाटिल साहब, नीतीश पाटिल साहब, विजय पवार और पप्पू मात्रे, यानी पूरी ग्रामस्थ मंडल से अडुली की बात करेंगे तो चलते हैं यहाँ पर अंतिम रन, एक क्रिकेट का नियम। और देखिए यहाँ पर प्रदीप पाटिल से उनकी अंदाज हुई, क्योंकि आदत से वो कभी नहीं बदलेंगे, क्योंकि उनकी आदत है, क्योंकि वो सिंगल डबल से हमेशा उनकी रहती है नफरत, और चौके छक्के से हमेशा रहती है मोहब्बत। तो इसके साथ टाइगर टीम आपको ऑल द बेस्ट देना चाहेंगे आगे की प्रतियोगिता के लिए, और कांग्रेचुलेशन यहाँ पर वाकलैंड टीम। तो राहुल जी बात करेंगे 55 रनों का लक्ष्य था, बड़ी टक्कर थी यहाँ पर। ये नहीं कहूँगा कि टाइगर टीम कहीं ना कहीं और 5-10 रन, मन के अंदर यही सोच रहेगी कि अगर हम 8-10 रन और बना लेते तो मुश्किल बनता था, लेकिन टाइगर टीम की बात करेंगे तो यहाँ पर साझेदारी अच्छी नहीं बनी किसी भी बल्लेबाज के साथ, और यहाँ पर वाकलैंड टीम के लिए भी वही दिक्कत रही। लेकिन जिस तरह की यहाँ पर ऋषि ने 24 रनों का एक शुरुआत दिलाई लंबी इनिंग्स से, और मोतीराम भूर का तारीफ करना चाहूंगा, कमाल की गेंदबाजी, उसके साथ बल्लेबाजी, 15 रन। तो इस मैच के मैन ऑफ द मैच, बैक टू बैक सीरीज मैन ऑफ द मैच जीतने वाले और एक अच्छी